नमस्कार, वेलकम टू सासभाऊ नवचूक रेसिपीज। आज सासू आहे, सून गेले पिकनिकला। आज आपण करतोय कोलंबीचं लोणचं। तर आपण त्याला काय काय लागतं ते साहित्य बघूया। त्याला लागणारं साहित्य ही कोलंबी आहे, जवळजवळ पाऊण वाटी आहे। त्याला मी हळद आणि थोडंसं आलं आणि लसूण वाटलेलं लावलेलं आहे। हे लसूण आहे, ते लसूण थोडं मी असं कापलेत, फक्त मोठे मोठेच पीस आहेत। आलं पण त्याचे मोठे मोठे पीस कापून घेतलेत। एक अख्खा लावणार आहे। हा लोणच्याचा मसाला आहे, कुठलाही तुम्ही घ्या। हळद, मीठ आणि तेल। थोडं तेल टाकून कोलंबी थोडीशी फ्राय करून घेऊया। तेल थोडं गरम केले, त्याच्यात थोडीशी आपण फ्राय करून घ्यायची। कोलंबीला मी हळद आणि थोडंसं आलं लसूण लावून घेतलं। एवढी तळायची की याच्यातलं पाणी ना थोडं निघून गेलं पाहिजे, खूप फ्राय पण नाही करायची। साधारण 2-3 मिनिटं परतून घ्यायची, थोडं पाणी त्यातलं गेलं पाहिजे। आता लोणचं म्हणजे जरा तेल लागलं, थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं ना की थोडंसं आलं आहे ना त्याच्यात मस्त परतून घ्यायचं आहे, थोडंसं लालसर करायचं आलं। आणि हे आलं लसूण टाकलं ना तर कोलंबीचं लोणचं बाधत पण नाही, आणि हे तळल्यामुळे ते खूप टिकते पण छानपैकी असं। आता बघा कसं छान, पहिले लसूण टाकला, मग आलं टाकलं आणि मस्त लालसर झाले की नाही, छान दिसते ना। आता हे बंद करून टाकायचं आणि थंड होईपर्यंत थांबायचं। तळलेली कोलंबी टाकतोय आणि आता आपण सगळा मसाला टाकू। मसालाच टाकायचा। हळद टाकले अर्धा चमचा, 1 चमचाभर मिरची पूड आहे, आणि हा लोणच्याचा मसाला आहे। तुम्ही बेडेकरचा घ्या, मी बेडेकरचा घेतलेला आहे, बाकी कुठल्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल। आणि मस्त ते ढवळायचं आहे। आता ह्याच्यात मुख्य घटक टाकला नाही आपण, मीठ जवळजवळ 1 चमचाभर टाकायचं आहे। चाकून बघा तुम्ही। सगळ्यात शेवटी टाकतोय आपण लिंबू। तुम्हाला लिंबू नसेल तर तुम्ही विनेगर टाकू शकता। आता हे थंड झालं की फ्रीजमध्ये जवळजवळ 15-20 दिवस राहते। आता तुम्हाला लिंबू जसं पाहिजे तसं टाका। आता मला जरा आंबट लागते म्हणून मी अख्खा टाकते। विनेगर पाहिजे असेल तर ह्याच्यात 2 चमचे तरी विनेगर टाका। विनेगर जर तुम्हाला बाहेर घेऊन जायचं असेल तर तुम्ही विनेगर टाका, बाहेर ते 3-4 दिवस चांगलं राहील। तोंडाला पाणी सुटलं ना, कसं झालं बघा, मस्त। त्याच्यात आलं आहे, कोलंबी आहे, लसूण आहे। आमच्या रेसिपीज आवडतात मला माहिती आहे, तुमचा चांगला प्रतिसाद पण मिळतोय। तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि करून बघा।